नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने टोमॅटो पीक हे 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान झाल्यावर आपण पाहू शकतो अशा पद्धतीने ज्यावेळी स्टमची जाडी होते किंवा रोपं चांगल्या पद्धतीने सेट होतात, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने कंटिन्यू शेंडा चालू आहे, पानावर कोणतीही नागाळी असेल, थ्रिप्स असेल किंवा कोणताही करप्याचा अटॅक नाही। आता ह्या स्टेजला प्लॉट आला की प्रत्येक फुटीमधून आपणाला प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला फूट निघाली पाहिजे, त्याचबरोबर स्टमची जाडीसुद्धा मिळाली पाहिजे, तसेच आपणाला चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झाला पाहिजे। याच्यासाठी खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे। आता ह्या स्टेजला प्लॉट आला, पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता। एकरी ICL कंपनीचं 750-7 5 किलो, त्याच्यासोबत ॲक्वामाराइन हे 1 लिटर याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या। हे ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं 3 ते 4 दिवस गॅप द्या। 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये 1261 एकरी 5 किलो व पोटॅशियम सोनाइट एकरी 3 किलो याचं दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या। मला 4 ते 5 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने रोपा स्टमची जाडी असेल, प्रत्येक फुटीमधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने फुटवा निघालेला हा पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर कंटिन्यू ग्रोथ असेल किंवा चांगल्या पद्धतीने रोपं ही सेट झालेली सुद्धा पाहायला मिळणार आहे। आता ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली, आता फवारणी कोणती करायची? ह्या स्टेजला प्लॉट आला तुम्ही एक फवारणी करू शकता ज्याच्यामध्ये ICL कंपनीचं 113624 हे प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम, त्याच्यासोबत चिलेटेड झिंक हे प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम, त्याच्यासोबत M45 हे 2 ग्रॅम व त्याच्यासोबत आपल्याला कराटे हे 1 मिली याचा एक स्प्रे द्या। चांगल्या पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त फुटवा किंवा स्टमची जाडी असेल, जो बुडालगत फुटवा मिळवायचा आहे तो मिळालेला हे पाहायला मिळणार आहे। ही पहिली फवारणी झाली, 3 ते 4 दिवस गॅप द्या। 3 ते 4 दिवसानंतर दुसरी फवारणी घेऊ शकता ज्याच्यामध्ये स्कोर कवच इव्हिसंट याचा एक स्प्रे द्या, ज्याच्यामुळे पानं खाणारी अळी असेल किंवा नागाळी असेल, त्याचबरोबर करप्याचा अटॅक होणार असेल, ऊन पाऊस होत आहे किंवा पानावर जास्त काळ पाणी टिकून राहत आहे, त्याच्यासाठी ही एक फवारणी करू शकता। या 2 फवारणी झाल्या, त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने रोपं चांगली ज्यावेळी पहिला घस पडायला चालू होणार आहे किंवा पहिलं ज्यावेळी आपल्याला फ्लॉवरिंग निघणार आहे त्याच्यावेळी एक फवारणी करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला ICL कंपनीचं 81639 जी बुस्टर ग्रेड आहे ते प्रति लिटर पाण्यासाठी 4 ग्रॅम, त्याच्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला एखादं PGR टॉनिक घेऊ शकता, मग त्याच्यामध्ये तुम्ही दमन प्लस घेऊ शकता, फ्लॉवरिंगसाठी टाटा बहार वापरू शकता, हे घ्या। त्याच्यासोबत रोको हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम याचा एक स्प्रे द्या। तो सुरुवातीला जो घस पडणार आहे किंवा जो फुटवा निघणार आहे, जी फुलकळी निघणार आहे त्यात चांगल्या पद्धतीने सेटिंग हे झालेलं हे पाहायला मिळणार आहे। आता ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली, त्याच्यानंतर तुम्ही साविल कंपनीचं 7 स्टार बायोकिट हे ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या की ज्याच्यामध्ये आपण दिलेले खतं असतील किंवा सुरुवातीला टाकलेले बेसल डोस असेल याचा चांगल्या पद्धतीने अपटेक होईल, कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप होईल। याच्यासाठी 7 स्टार बायोकिट याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या। त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जे आपणाला सर्व प्रकारचे जीवाणू असेल किंवा बॅक्टेरिया हे पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपणाला जो खतं दिलेले आहेत किंवा जो रोपांना चांगल्या पद्धतीने ग्रोथ हे मिळालेले हे पाहायला मिळणार आहे। तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।